रामदासपेठ येथील स्माईल शुक्ल चिल्ड्रन हॉस्पिटलला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट देत रुग्णालयातील विविध सुविधा आणि उपक्रमांची पाहणी केली। यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली आणि शुभेच्छा व्यक्त केल्या। अकोला शहरातील रामदासपेठ परिसरातील स्माईल शुक्ल चिल्ड्रन हॉस्पिटलला नुकतीच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपलब्ध सुविधा यांची सविस्तर पाहणी केली। यावेळी राज्यमंत्री जाधव यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधत केंद्र शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती दिली। त्यांनी विशेषतः आयुष्यमान भारत, वरिष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना आणि आयुष्य पद्धतीवरील उपचारांचे महत्त्व यावर भर दिला। डॉक्टर शुक्ल यांनी यावेळी रुग्णालयामार्फत सुरू असलेल्या नवजात व बालरोग उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रणा, निओनेटल ICU आणि सामाजिक उपक्रमाची माहिती दिली। या कार्यक्रमाला विजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। केंद्रीय मंत्री जाधव यांनी शेवटी सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि सुलभ उपचार मिळावे हा केंद्राचा उद्देश असल्याचे सांगून स्माईल हॉस्पिटलच्या कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले आणि शुक्ल कुटुंबियांच्या आरोग्य सेवेतील योगदानाचे विशेष अभिनंदन केले। आजच्या स्माईल सुपर स्पेशालिटी व शुक्ल ॲडव्हान्स्ड इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर या नवीन व प्रशस्त हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मी पहिल्या पिढीत डॉक्टर गोपाल शुक्लांनी वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले व थोड्याच काळात अकोला जिल्ह्यात नावलौकिक मिळवले। त्यानंतर डॉक्टर पार्थसारथी मिळवले। अलीकडच्या काळात आपण पाहतो त्यांना राबवित असतात। आजचा कार्यक्रम मात्र दुर्मिळ प्रकारचा म्हटला पाहिजे। आजच्या या शुभारंभाने शुक्ल परिवाराने रुग्णसेवेच्या जवळपास 150 वर्षापासूनच्या प्रदीर्घ परंपरेला पुढे नेण्याचं कार्य केलं आहे। आपण इतिहासात डोकवले तर असे दिसून येईल की श्री बालाजी शुक्ल यांनी 1860 साली वैद्य म्हणून रुग्णसेवेचा श्री गणेशा केला। त्यानंतर बालाजीराव शुक्ल डॉक्टर चौधरी काकांनी सांगितलं की पूर्वी सिझरिन एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपण समजायचं, त्यानंतर टेस्ट ट्यूब हा एक महत्त्वाचा विषय झाला। परंतु आता काळ असा आलाय की स्पीच थेरपी असेल, बाळामध्ये त्याला